हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज आपण एक नाश्ता बनवणार आहोत जो पटकन होईल, त्यासाठी जास्त मेहनत पण नाही लागणार आणि कमी पैशात पण होऊन जाईल. तर मी त्याच्यासाठी एक वाटी रवा घेतलाय, त्याच्यात अर्धी वाटी दही टाकलाय, जो आपण पूर्ण परिवारासाठी बनवू शकतो. त्याचं मिक्स करून घेतले दही, चांगलं मिक्स करून घ्या. हे नाश्ता एकदम कमी पैशात आपल्या आज 10 ते 20 रुपयामध्ये तयार होते. तर त्याच्यामध्ये मी बघा आता पाव कप पाणी टाकलेलं आहे. थोडं मिक्स करून आपण थोड्या वेळासाठी हे ठेवून देऊया 2-3 मिनिटं. म्हणजे रवा चांगला फुलेल पण. 10 मिनिटं ठेवून दिलेलं आहे मी रेस्ट करायला. बघा 10 मिनिटात कसं पूर्ण पाणी त्याने सोक केलंय. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर इथं मी काही भाज्या टाकणार आहे. तर तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही टाकू शकता. इथे मी कांदा, टोमॅटो, कॅरेट आणि ग्रीन चिली, एक मिरची टाकली आणि थोडी कोथिंबीर टाकली. मी चॉपरमध्ये चॉप करून घेते. तुम्ही बारीक चॉप करून घेतले तरी चालेल. अशा पद्धतीने माझं चॉपर आहे, ते इलेक्ट्रिक चॉपर आहे. त्यामध्ये पटकन 1 मिनिटात चॉप करून होऊन जातात. त्यामुळे मस्तपैकी मी असं चॉप करून घेतल्यात भाज्या. बारीक चॉप केल्यामुळे ते जास्त हाताखाली पण येत नाही आणि मुलं असं काढू पण शकत नाही. त्याच्यामुळे मस्त असं बारीक चॉप करून घ्या. म्हणजे कसं जास्त मुलं सगळे भाज्या वगैरे पण खाऊ शकतील त्यासाठी. आता ते मी त्याच्यामध्ये ॲड केलेत. याच्यामध्ये परत आपण थोडं पाणी ॲड करूया. इथे मी मीठ टाकलंय चवीनुसार आणि ते अर्धा कप पाणी टाकले बघा आणि परत चांगले मिक्स करून घेतले. जास्त पाणी पण टाकू नका. जेवढं आपल्याला जास्त जास्त पातळ पण मिश्रण करायचं नाहीये. त्यामुळे फक्त अर्धा कप पाणी तुम्ही ॲड करा आणि याचं चांगलं मिश्रण रेडी करा. ते मी थोडी हळद टाकली आहे. व्हाईट त्याच्यापेक्षा येल्लो चांगला वाटेल म्हणून थोडी हळद टाकली त्याच्यामध्ये. थोडी चुटकीवरच हळद टाका, जास्त टाकू नका. हे पाव चमचा, हे त्याच्यापेक्षा पण कमी हळद टाका. इथे मी एक छोटा डब्बा घेतलाय. आपण कुकरचं भांडं पण घेऊ शकता. आणि त्याला तेल लावून घेतले कुकरच्या भांड्याला. आणि याच्यामध्ये एक इनो पॅकेट टाकले. त्याच्यात जस्ट 1 चमचा पाणी ॲड केलं आणि त्या मस्तपैकी पटकन मिक्स करून घेतले. बघा मस्त फुललंय ते मिश्रण. हे फुललेलं मिश्रण लगेच आपण ते तेल लावलेल्या डब्यात टाकून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण टाकून घेतले. मस्तपैकी पूर्ण फुललंय आणि फुललंय. ते मी पाणी उकळण्यासाठी पहिलेच ठेवलं होतं. पहिलेच जेव्हा आपण मिश्रण तयार होतं तेव्हाच पाणी उकळण्यासाठी ठेवून द्या. म्हणजे लगेच बॅटर टाकता येईल. 10-15 मिनिटं मी इथे शिजवून घेतले. बघा आपला मस्त असा रवा ढोकळा भाज्यांचा मिक्स असा तयार झालेला आहे. ती मस्त असं पाणी पहिलेच गरम करून ठेवा. म्हणजे कसं इनो टाकल्यावर त्याच्यामुळे लगेच ते बॅटर चांगले फुलेल. नाहीतर मग गरम पाणी नसेल तर हे होईल. आता हे मी थंड करून घेणार आहे. हे बघा थंड करून त्याचा कडा साईडून करून घ्या. साईडून त्याच्यातून कडा घेतला. बघा किती मस्त असा आपला ढोकळा तयार झालाय. त्याच्यासाठी आपल्या कमी साहित्य लागलं आणि एवढे जास्त खर्च पण नाही. आपण हे 4-5 जणांसाठी आरामशीर खाऊ शकतात. किंवा सकाळी मुलांना डब्यात द्यायचं असेल किंवा नाश्ता करायचा असेल सकाळी जास्त घाईत, तर आपण हे पटकन बनवू शकतो. चपाती भाजी एका साईडला चालू असेल आणि दुसऱ्या साईडला नाश्ता आपण बनवू शकतो. मुलांना डब्यात पण देऊ शकतो आणि सकाळी नाश्त्यासाठी पण खाऊ शकतो. इथे मी कट करून घेतले आणि याच्यावर आपण तडका देणार. तडक्यासाठी एक पॅनमध्ये मी 1 चमचा तेल टाकलंय. त्याच्यामध्ये तुम्ही वरून पाहिजे तर नुसतं वरून तडका देऊन पण त्याला खाऊ शकता. पण मी याच्यामध्ये पॅनमध्येच टाकणार आहे, त्याच्यामुळे मोठा पॅन घेतला. याच्यामध्ये 1 चमचा राई, 1 चमचा जिरा आणि चिमूटभर हिंग टाकून 2 मिनिटं जरा नंतर याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली आहे. त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता पण टाका. कढीपत्त्याची पानं टाकली आहेत. तडका असा तडतडायला लागला की त्यामध्ये थोडा लिंबूचा 1 चमचा लिंबू रस टाकलाय करून.
थोडा असं याने याच्यामध्ये पूर्ण ते ढोकळ्याचं मिश्रण आहे तेव्हा याच्यामध्ये ॲड केले. तुम्ही पाहिजे तर वरून त्याला देऊ शकता किंवा अशा पद्धतीने करू शकता पॅनमध्ये. अजून वेगळा फ्लेवर लागेल म्हणून मी अशा पद्धतीने केलं. 2 मिनिटं फक्त जस्ट त्याला तडक्यातून हे करायचं आणि आपला मस्त रेडी असा सर्व्ह केलाय. तुम्ही सॉस किंवा चटणी बरोबर खाऊ शकता. त्या खजूर गोड चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही असं मस्त सॉफ्ट सॉफ्ट असं तयार. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर.